धर्मवीर आनंद दिघे यांच्या 25व्या स्मृतिदिनानिमित्त माजी खासदार राजन विचारे आणि ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी ठाण्यातील शक्तीस्थळावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय। यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते। राजन विचारे यांनी आनंद दिघे यांच्या आठवणींना उजाळा देताना दिघे साहेबांना जाऊन 25 वर्ष झाली असली तरी त्यांच्या आठवणी आजही प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात कायम असल्याचं सांगितलंय। दिघे साहेबांनी असंख्य निष्ठावंत कार्यकर्ते घडवले असून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पोहोचण्याची संधी दिली आहे असंही त्यांनी नमूद केलंय। तर केदार दिघे यांनीही दिघे साहेबांच्या समाजसेवेचा आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील निष्ठेचा उल्लेख केलाय। दिघे साहेबांना खरी श्रद्धांजली देण्यासाठी शिवसैनिक शक्तीस्थळी नतमस्तक झाले। त्यांच्या आशीर्वादाने ठाणे जिल्ह्यात चांगले कार्य करून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला। मला वाटतं दिघे साहेबांना जाऊन आज 25 वर्ष झाली आणि एक दिवस सुद्धा असं नाही की दिघे साहेबांची आठवण झाली। आज तुम्ही बघितलं असेल दिघे साहेब सर्वांच्या मनामध्ये हृदयामध्ये आणि सर्वत्र आहेत। म्हणजे तुम्ही बघितलं असेल सण असो किंवा काही असो, दिघे साहेबांची आठवण केल्याशिवाय कुठलाही कार्यक्रम सुरू होत नाही। आणि आज साहेबांना 25 वर्ष झाले तरी सुद्धा आज तुम्ही बघितलं असेल दिघे साहेबांनी असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी निर्माण केले आणि तुम्ही बघितलं असेल सामान्य कार्यकर्त्याला आज इथपर्यंत येऊन ठेवलेले आहेत। आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता आज तुम्ही बघितलं असेल आज आम्ही गल्ली तो दिल्ली जो प्रवास झाला त्याला दिघे साहेबांचे आशीर्वाद, बाळासाहेबांचे आशीर्वाद, हे दोन महान व्यक्तींचे आशीर्वाद होते म्हणून आमच्यासारखा कार्यकर्ता आज इथपर्यंत येऊन पोहोचला। आणि तुम्ही बघितलं तर असंख्य कार्यकर्ते असे निष्ठावान कार्यकर्ते साहेबांनी निर्माण केले आणि दिघे साहेब शेवटपर्यंत या 4 अक्षरासाठी प्रामाणिक होते। आणि तुम्ही बघितलं असेल शेवटच्या क्षणापर्यंत दिघे साहेब हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर होते। दिघे साहेबांना जाऊन जी 25 वर्ष झाली आहेत, खऱ्या अर्थाने 25 झाली आहेत असा एक मनात प्रश्न येतो। कारण की सकाळ दुपार संध्याकाळ कोणताही कार्यक्रम असो त्याची सुरुवात आणि सांगता ही दिघे साहेबांच्या नावाशिवाय होत नाही। अतोनात निष्ठा, प्रचंड प्रेम वंदनीय बाळासाहेबांप्रती आपल्या समाजाप्रती देणं लागतं। या अनुषंगाने काम केलेले आपले दिघे साहेब हे उभं आयुष्य तत्वांवरतीच जगले आणि शेवटपर्यंत भगव्याप्रती निष्ठा ठेवूनच त्याच्यामध्ये विलीन झाले। खऱ्या अर्थाने दिघे साहेबांना श्रद्धांजली देण्याकरता आज आम्ही या शक्तीस्थळावरती नतमस्तक होण्याकरता आलेलो आहोत। दिघे साहेबांना चरणी एकच प्रार्थना आहे की सत्याचा कधी विजय व्हावा। त्या अनुषंगाने आमच्या हातून एक चांगलं कार्य या ठाणे जिल्ह्यामध्ये घडावं आणि तुमच्या आशीर्वादाने लोकांना न्याय कसा देऊ शकतो याकडे आमचं एक चांगलं सत्कार्य घडावं। हाय खुशी। हाय निकिता। तूने आफ्टर 12 कौन सी स्ट्रीम में एडमिशन लिया है? मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर तो बनाना है, लेकिन मुझे समझ में नहीं आ रहा मैं कौन सा कोर्स लूं। खुशी, अभिनव इंस्टीट्यूट का GNM नर्सिंग कोर्स परफेक्ट है। ये महाराष्ट्र नर्सिंग काउंसिल एफिलिएटेड है। सिर्फ थ्योरी है या प्रैक्टिकल भी है? यहाँ 70% प्रैक्टिकल और 30% थ्योरी है, मतलब रियल हॉस्पिटल लर्निंग। हम दोनों को प्लेसमेंट भी मिलेगा ना? बिल्कुल 100% जॉब प्लेसमेंट सपोर्ट, एक्सपीरियंस फैकल्टीज और डेडिकेटेड प्लेसमेंट टीम। क्या हम उसके बाद गवर्नमेंट जॉब के लिए अप्लाई कर सकते हैं? ऑफ कोर्स। और इंडिया और अब्रॉड दोनों जगह ह्यूज डिमांड है एक्सपर्ट्स की। वाओ, साउंड्स लाइक अ प्लान। हाँ, अब फ्यूचर सेफ लग रहा है। एडमिशंस ओपन, लिमिटेड सीट्स, फ्री करियर काउंसलिंग के लिए अभी अप्लाई करो at Abhinav Institute।